येत्या शनिवारी म्हणजे 18 तारखेला उद्धव ठाकरे नागपुरात येऊन रामरक्षा पठण करत आंदोलन करणार आहे. अयोध्येतल्या राम मंदिरमध्ये झालेल्या चोरीवर भाष्य करण्यासाठी हे आंदोलन असणार आहे आणि या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे पक्षाकडून या नागपूरच्या राम मंदिराची निवड करण्यात आलेली आहे. याच मंदिराच्या परिसरामध्ये जे आहे ते रामरक्षा पठण केलं जाणार आहे. खरं तर नागपूरचं रामनगरचं मंदिर हे राजकीय दृष्ट्या अनेक बाबींना महत्वाचं आहे, कारण या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे. स्वतः मुख्यमंत्री या मंदिराचे जे आहे ते आजीवन सदस्य आहेत. आणि काही दिवसापूर्वी ज्यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण केलं होतं ते देखील याच मंदिर परिसरात केलं होतं. आणि पुन्हा आता उद्धव ठाकरे याच मंदिराच्या परिसरात येऊन रामरक्षा पठण करणार आहे. त्यामुळे आता या मंदिराला हळूहळू राजकीय महत्व देखील प्राप्त व्हायला लागलेलं आहे. या मंदिराचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. मला सांगा, उद्धव ठाकरे या मंदिरात येऊन रामरक्षा पठण करेल असं एक पत्र त्यांच्या पक्षाकडून काढण्यात आलेलं आहे. या संदर्भात त्यांनी तुमच्याकडून परवानगी घेतलेली आहे का, आणि कशा पद्धतीने हे सगळं रामरक्षा पठण असेल? आम्हाला आपल्याकडनं आता हे कळतंय. आम्हाला याची कल्पनाही नाहीये. आम्हाला पत्र तर आलंच नाही, पण याची माहिती देखील आम्हाला तुमच्यासारख्या मीडियातल्या लोकांकडनं कळते आहे. आणि हे राम मंदिर आहे, इथे येऊन रामरक्षा कोणी म्हणावी याला काही कोणी याला प्रत्यवाह नाही आहे. पण इथे राजकीय आपले जोडे जे आहेत ते बाहेर काढून पवित्र म्हणून दर्शनात यावं, आमचा नेहमी असा आग्रह असतो. आणि आजही तोच आहे की इथे कोणत्याही प्रकारचं आंदोलन आपण करू नका, आणि आम्ही ते करू देणार नाही. कारण हे राजकीय आखाडा नाही आहे. इथे सर्व धर्म, पंथ, पक्ष सर्वांचे लोक इथे येतात आणि सर्वांचं इथे स्वागत आहे. पण कोणत्याही एका पक्षाचं असं हे मंदिर नाही आहे. पण जर उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं आंदोलन न करता जर ते येऊन इथे रामरक्षा पठण करत असेल तर तुम्ही त्यांचं स्वागत करा. रामरक्षा पठण करणारा सगळ्यांचं आम्ही स्वागत करणार. कारण राम हा आमचा नाही, राम हा सगळ्यांचा आहे. त्याच्यामुळे त्यांची जर रामरक्षेचं पठण कोणी करत असेल तर त्याला अडवायला आम्हाला काहीच कारण नाही आहे. त्यांनी यावं, रामरक्षा म्हणावी, त्यांच्याजवळ आम्ही रामरक्षा म्हणू. आणि त्यांनी त्यांचं जे काही राजकीय आंदोलन असेल ते मात्र या मंदिर परिसराबाहेर करावं. बरं, तुम्हाला अजून त्यांचं पत्र प्राप्त झालेलं नाहीये. तुमच्या परवानगी म्हणजे मंदिर ट्रस्टच्या परवानगीशिवायचं आंदोलन म्हणजे अशा पद्धतीचा रामरक्षा पाठ करता येईल का, आणि जर असा त्यांनी प्रयत्न केला तर तुमची ट्रस्ट म्हणून काय भूमिका? आज तशी आमच्या मंदिराची मिटिंग आहे, त्याच्या पुढे आम्ही प्रश्न आम्ही ठेवीन. मी या मंदिराचा अध्यक्ष आहे, रवी वाघमारे. आणि आम्ही कोणत्याही पक्षाला राजकीय आंदोलन करण्याची परवानगी देत नाही. कारण राम हा सगळ्यांचा आहे, सगळ्या पक्षाचा आहे. तुम्ही जर इथे पाहिलं तर या शोभायात्रेमध्ये अनिस अहमद पासून प्रकाश गजबी हे काय असो किंवा विकास ठाकरे असो, सगळ्या पक्षांचे लोक इथे येतात, शिवसेनेचेही लोक इथे येतात. आणि आम्ही शोभायात्रा मोठ्या जल्लोषात सर्वांच्या सहकार्याने काढतो. पण इथे कोणी आंदोलन आम्ही त्यांना करू देणार नाही, कारण मंदिराचं पावित्र्य त्यांनी भंग पावेल. नक्कीच जर उद्धव ठाकरे यांना रामरक्षा पठण करायचे असेल तर त्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून मंदिरात आले तर आम्ही देखील त्यांच्यासोबत रामरक्षा पठण करू. मात्र जर इथं राजकीय आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर तो करू देणार नाही, अशी भूमिका जी आहे ते मंदिराचे अध्यक्ष रवी सर यांनी घेतलेली आहे. न्यूज 18 मराठी.